नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम शिल्पा हिवाळी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर गाईज, मी माझ्या व्लॉग मध्ये नेहमी आकाश, श्रद्धा, बबली ह्या असतात आणि मी असते व्लॉग मध्ये। पण आता मी माझी जाऊ जी वैशाली लग्नानंतर पहिल्यांदा माझ्या घरी आली आहे। तर मी तुम्हाला म्हणजे ती माझ्या मागच्या व्लॉग मध्ये दाखवली होती, पण ती घरी आता पहिल्यांदा आली आहे तिच्या लग्नाच्या नंतर पहिल्यांदा घरी आली आहे। मग तिने माझ्या सासूने मस्त लाडू वगैरे बनवून दिलेत, तिच्या सोबत पाठवलेत मेथीचे लाडू वगैरे, तेही तुम्हाला दाखवणार आहे मी। तर चला अगोदर वैशालीला भेटूया। तर गाईज, वैशाली आणि अतुल जेव्हा घरी येत होते बोईसरला तेव्हा त्यांनी मला कळवलं नाही, त्यांनी आम्हाला सरप्राईज दिलं। आणि ते सकाळी घरी आल्यानंतर मी तर एकदम शॉक झाली की अचानक घरी आले, बरं सुद्धा वाटलं। आणि त्यांनी आणलेले लाडू अजून मी खाल्ले नाही। अगोदर मी बोलली मी माझ्या चॅनलला शेअर करेल, त्याच्यानंतर आम्ही खाऊन बघू कसे झालेत ते। सासूबाईंनी सकाळी फोन केला, लाडू खाल्ले का नाही। मम्मीने खाल्लाय, मम्मीने एक खाल्ला सकाळी, पण मी नाही टेस्ट केलं। मी बोलली अगोदर, मी आत्याला बोलली माझ्या सासूंना की मी अगोदर चॅनलवर टाकेल तुम्ही दिलेले लाडू आणि त्याच्यानंतरच मी खाईल। तर हसत होत्या फोनवर, बोलल्या हा का, म्हणलं हो। तर वैशाली दाखवते तुम्हाला। मागच्या एका व्लॉग मध्ये वैशालीला मी दाखवलं होतं। आताशी आली मम्मी घरी, सकाळी एवढे पाहुणे होते, एवढं काम होतं। काल परवा दिवशी घरी देवरानी जेठानी एवढ्या आनंदाने दिसल्या, तर मला सुद्धा बरं वाटलं। आणि गाईस, यांचं चाललंय ब्लॉग घेणं। मी तर ते आली सहज कॅमेरा पुढे, तर म्हणते मम्मी काहीतरी बोल ना, ते तुझ्या चॅनलवर मला बोलते ना बोल बोल करून। आणि गाईज, काल परवा एका नातेवाईकाच्या मम्मीच्या म्हणजे चुलत भावाच्या मुलाचं लग्न होतं बोईसर मध्येच। खूप सारे पाहुणे आले होते, 14 का 15 जण घरी आले होते आणि आमचे परत 10 जण घरामधले। तर एवढे मेंबर्स होते घरी, बिर्याणी वगैरे पार्सल जेवण सुद्धा मागवलं घरी। आणि एवढा पसारा पडला होता आणि आज कामवाली मावशी सुद्धा आली नाही, त्यासाठी मीच सगळं घर वगैरे आवरलं। आणि त्यासाठी मला वेळ झाला, मी शूट घेतला नाही पाहुण्यांचा, त्यांना चहा पाणी नाश्ता देण्यातच माझा पूर्ण दिवस गेला। त्यासाठी मी आजचा शूट संध्याकाळच्या वेळेस चालू केलाय। तर चला मी पण तिकडे जाऊन मग त्यांना सोडायला वगैरे गेली। ते 5च्या गाडीने गेली, ते देवगिरी एक्सप्रेस 10 वाजता होती मुंबईवरनं। तर आता मी घरी आली, मी अजून हातपाय धुतले नाही। बरं झालं आली। आणि मी म्हटलं, मी जेव्हा शूट चालू केला तेव्हा मम्मी आली। आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करत जा। तर चला, वैशाली आहे किचन मध्ये। हाय, झाले, झोप झाली का? वैशाली खूप लाजते बोलायला। माझा आवाज आहे की खूप मोठा आहे आणि माझ्या घरात सुद्धा माझा आवाज मोठा आहे। बबलीचा झाला, माझा झाला, श्रद्धाचा पण खूप मोठा आवाज आहे। आणि वैशालीचा आवाज बघा निघतच नाहीये। थोडासा जोरात बोल, मला जोरात ऐकायची सवय आहे, उंच काय बोलत। मग हे बघा, तुम्हाला लाडू दाखवायचे होते बघा। आल्याबरोबर आत्यानी माझ्या सासूबाईंनी स्टीलचा डब्बा भरून लाडू दिलेत। इकडे ये दादा। एवढे सारे लाडू दिलेत, अजून मी नाही खाल्ला, मम्मीने खाल्ले सकाळी। आणि परीने वगैरे टेस्ट केलं। आणि जेव्हा अंकल आंटी घरी आले तेव्हा परी खूप खुश झाली, आर्यन परी। आणि आज स्कूलला सुद्धा गेले नाही। त्यांना जसं कळलं की अंकल आंटी आलेत म्हणून, तर बोलली नाही मम्मी आज मी शाळेत नाही जाणार, आंटी आहे घरी तर। आणि मी माझ्या चॅनलद्वारे माझ्या सासूबाईंना खूप म्हणजे थँक्यू बोलते लाडू दिल्याबद्दल, की थँक्यू आत्या, तुम्ही म्हणजे एवढी मेहनत घेऊन तिकडनं माझ्यासाठी सेपरेट लाडू बनवून पाठवलेत। कारण की आत्या बोलल्या की हा थंडीचं सीझन असतं आणि म्हणजे प्रत्येक डिलिव्हरी नंतर लाडू वगैरे खाल्ले पाहिजेत, थोडं ताकद वगैरे असते। कारण की याच्यात खूप सारे ड्रायफ्रुट्स, मेथी, परत अनेक म्हणजे ड्रायफ्रुट्स वेगवेगळे टाकलेले असतात। त्यासाठी आत्याने मला स्पेशली तूप वगैरे घरच्या तुपाचे बनवलेत लाडू आणि ते पाठवलेत खाण्यासाठी। तुला ठेवले का नाही? आहे का? आणि मग कसं मग आत्याचं तुझं कसं चाललंय घरी? छान। तिकडे सांग ना, इकडे। खूप लाजते वैशाली बोलायसाठी पहिल्यापासूनच। आणि वैशाली पहिल्यांदा आपल्या घरी आली बोईसरला। याच्या अगोदर बोईसरला ती कधीच नव्हती आली, कारण की ती संभाजीनगरच्या पुढचं गाव आहे वैशालीचं,
फुलंब्री तालुका फुलंब्री ना, फुलंब्री तालुक्यातली आहे वैशालीचं माहेर. आणि मी एवढं बघा माझं अंतर आणि तिचं घराचं अंतर खूप लांब आहे. आमचा तर पालघर जिल्हा आहे डायरेक्ट आणि तिचं तिकडचं फुलंब्री आहे. तर आता चहा बनव वैशाली. पहिल्यांदा घरी आली तर काहीतरी गोड बनवावं लागतं, तर वैशालीच्या हाताने चहा बनवायला होते आणि मम्मी पप्पांना द्यायला होते. मी तर नेहमीच देते, आज वैशालीला द्यायला हो. आता आला आवाज करते म्हणून. काय आणला मग? हलवा मग छानली. आणि ते कुठे गेले? सकाळी आम्ही काय खाल्लं होतं? प्रॉन्स काय अमोल? कुठ ठेवले पण? हे बघा मोठी मोठी कोलबी सकाळी खाल्ली होती, एवढी एक्स्ट्रा उरली. तर परीचे अंकल बोलले याला फ्राय करा म्हणून आणि मग द्या खायला, कारण की त्यांना खूप आवडते कोलबी, मोठी कोलबी खाण्यासाठी. तर चला मस्तपैकी मी थोडासा एक लाडू घेतलाय आणि मी खाऊन बघणार आहे. आणि मी तर नव्हती तिकडे बनवताना, पण मी वैशालीला विचारणार आहे याच्यात काय काय मिक्स केले. खूप छान टेस्ट आहे, एकदम छान टेस्ट आहे. काय काय टाकलं याच्यामध्ये? काजू बदाम, जोरात बोल. काजू बदाम, डिंक टाकले, उडीद गहू, खारीक खोबरं. तर हे बघा गाईज, मी सांगते माझ्या सासूने याच्यात काजू बदाम डिंक मेथी गहू उडीद अजून बडीशोप नाही, खारीक खोबरं. हा खारीक खोबरं, सॉरी खारीक खोबरं, अजून काहीतरी मिक्स आहे याच्यात. अक्रोड आहे वाटतं, अक्रोड आणि मेथी. कारण की टेस्ट मधून मला समजते खूप छान झाले तात्या लाडू. किती छान कलर वगैरे पण असं वाटत नाही. अजून ते ब्लॅक कलरचं काहीतरी ओळखायला येत नाहीये. मनुके वगैरे टाकले नाही दिसतंय त्याच्यात. ते खार ते भिजून ठेवलं त्यानं तळून घेतलं. काजू बदाम खारीक वगैरे ना तळून वगैरे घेतल्यानंतर बनवले. बस 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 मम्मीला द्या. मी तर रोज देते, ती आली तर तिला द्यायला सांगते. पप्पाकडे आधी. कुठे द्या पप्पाला दे. कसा मागे मागे येतोय. तिकडे हॉलमध्ये. अरे वा वा वा. चांगलं लागलं का? पिऊन तर बघू दे आधी. वा वा क्या बात आहे. पप्पाला दिला. हा पिऊस तरी तेच थांब. अजून नाही टाकली. टाकली. तुला नाही लागली? ते लाडू खाल्लं ना. लाडू खाल्ला ना मम्मीने आल्याबरोबर. लाडू खाल्ला ना? सर्दी. हाय. नाही देणार मी. नाही. तर अमोलने आणली आहे मच्छी आणि आमच्या अतुलला मच्छी खूप आवडते खाण्यासाठी, कारण चिकन आणि मटन तर नेहमीच असतं घरी आणि तिकडे मच्छी जास्त नसते, तर मच्छी आणली त्यांच्यासाठी. आणि मसाला काढते. वैशालीला सांगितलं पटकन पीठ मळून घे. चपाती आणि भाजी झाली का स्वयंपाक रेडी. आज भात नाही का? भात पण आहे, पण भात गरम गरमच छान लागतो. तसं तर वैशाली पहिल्यांदा आली आहे घरी. मी तिला सांगितलं, मी बोलली तुला काम नको करू म्हणून, तर वैशाली खूप म्हणजे रिक्वेस्ट करत होती नको मी करते त्यासाठी मी दिले. नाही तर तुम्ही म्हणतील बबली मला म्हणजे तू आल्या सांगितलंस का काम असं तसं, कारण की मी बबलीला खूप ज्ञान देत राहते ना, तर ती मला ताना मारेल तू बरोबर आल्याबरोबर कामाला लावलंस का वैशालीला. त्यासाठी मी सांगते, मी ती रिक्वेस्ट करत होती ताई मी चपात्या तरी करते पीठ तरी मळते, त्यासाठी मी तिला दिलंय पीठ मळण्यासाठी. आणि दोघे आहेत तर यू होऊन जाईल स्वयंपाक एकदम फास्ट मध्ये. तर चला आपण जोपर्यंत पीठ मुरत नाही तोपर्यंत थोडासा वेट करूया, भेटूया थोड्या वेळामध्ये.
तर गाईज ही बघा माझी मच्छी करी आहे ती पूर्ण झाली आहे. आणि ही जी भाजी आहे फिश करी, मला माहिती आहे फिश करी इंग्लिशमध्ये बोलतात, तर मच्छी रसा भाजी आपण मराठी भाषेत बोलतो. आणि ही जी मच्छी मी बनवली ती हलवा मच्छी आहे. हिचा एकदम हलवा होण्याच्या अगोदर मी गॅस बंद केला. आणि इकडे बघा किती छान वैशालीने बनवले प्रॉन्स फ्राय, म्हणजे आपले मोठे झिंगे फ्राय. काय काय टाकलंस वैशाली याच्यात सांग ना, कोणी केलं मॅग्नेशन? मी केलंय ते मॅग्नेशन. त्याच्यात मी हळद, मीठ, मिरची पावडर, थोडंसं कॉर्नफ्लॉवर पीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ आणि थोडी मिरची पावडर. तर गाईज हे बघा वैशाली बोलते खूप मोठा आवाज आहे तुमचा, ॲडजस्ट फॅन जरी चालू आहे तरी पोहोचेल आवाज, तसं ती मला बोलते. आणि मी तुम्हाला जे दाखवलं जेवण दुपारचं पण आहे, वरण भात भाजी, ते मी गरम करणार आहे. आणि आर्यनला आवडतो माझ्या कधी संध्याकाळच्या वेळेस वरण भात वगैरे खायला. आणि हे असलं ना जर मच्छी फ्राय वगैरे तर वरण भात छान लागतो त्याच्यासोबत जेवण्यासाठी. तर चला माझा अर्धा स्वयंपाक रेडी झालाय पण अर्धा राहिलाय. आणि माझा शूट पकडायला पण कोणी नाहीये घरी, ना आर्यन आहे ना परी आहे, सगळे गेलेत खाली. मला वाटतं आर्यन श्रद्धाच्या घरी आहे, आज सुट्टी होती स्कूलला आणि सुट्टी नव्हती आज, मी पाठवलं नव्हतं शाळेमध्ये. तर आर्यन गेलाय श्रद्धाकडे आणि परी आहे ती झोपली आहे, कारण की तिचे अंकल आंटी सकाळी आल्यावर ती लवकर उठली आणि आता तिला झोप लागली संध्याकाळच्या वेळेस. आला का नाव घेतात? हा बघा आला. कुठे गेलता? सूट पकडायचं तरी थांबायचं ना. क्रिकेट दिवसभर क्रिकेटचं भूत लागले. काय खाते? वडापाव. का स्वयंपाक नव्हता केला? अगं आता आम्ही दवाखान्यात दवाखान्यातून आल्यावर वडेपावच भेटतात बघा गाईज. बबलीचं बघा नुसतं तुटून पडते. काय माहिती पुणेरी किती टेस्टी आहे. किती टेस्टी. विषय तुला आवडला? छान आहे. निर्मा साबणच ती पोरगी पहिला काय समजलं एवढं हसते तर. बस डिपो वाला बस डेपो चांगलं असतं पण त्याचं. खा पोटभर. मी तर जेवून आले बाबा, मी नाही खाणार होता. साडी नका देवा, साडी ए येडी का तू? तसं काही नाही बोलायचं. साडी बिडी नको घेऊन नाही देऊ. होत आहे. मी काय साडी घ्यासाठी तसं नाही, पहिल्यांदा आली घरी पहिल्यांदा तू. हा मग एवढं. तर गाईस आम्ही आता बीचवर आलेलो आणि खूप गारवा सुटलाय, थंडी मस्त. खूप आज गर्दी आहे. आज 25 डिसेंबर क्रिसमस आहे, त्यामुळे खूप गर्दी सुद्धा आहे. बघा तुम्ही बघू शकता. आम्ही आता घोडा गाडीवर बसायला निघालोत, कारण की माझ्या परी आल्यापासून ती बोलते मम्मी प्लीज मला लवकर घोडा गाडीवर बसव. तर चल घोडा गाडीवर बसूया हिला अगोदर. आणि आताची विशू पण खूप एक्साइट आहे बसण्यासाठी घोड्यावर. चला मग सायकल पण बसायचे. चला चला. फिश फ्राय आपण ना फिश ना, फिश एकदम मोठे मोठे दिसतात पाण्यामध्ये. त्यांना माहिती आहे ना कुठे कुठे काय आहे. तर गोल 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 घुमायचं. पप्पू नावे आता आम्ही खूप थकलो, तर आम्ही घोड्या गाडीवर वगैरे बसलो. आता आम्ही इकडे एका कॅन्टीनवर नाश्ता करण्यासाठी आलोत. आणि नाश्ता केल्यानंतर आम्ही परत एकदा पाण्यामध्ये चालत जाणार आहे, कारण की मी वैशाली खूप वेळची मला बोलते चला पाण्यामध्ये चला, पाण्यात चला. आणि पाणी खूप आत गेले, लांब गेले खूप. किती अंतर आहे आता बघा ना, इकडनं दिसतंय 2 किलोमीटर लांब आहे. 2 नाही 3 किलोमीटर दिसतंय लांब. बघा किती लांब आहे. आणि जाताना अक्का बोलते इकडनं जाताना आपण मच्छी घेऊन जाऊया घरी खायला करून. चांगले मच्छी तर त्यासाठी बघू आता, मच्छी भेटली तर अजून चांगले. बघू आता.
तुमचा काका सव्वा मला पण अर्धा दे. तरी हळूहळू खा, कोण नाही घेणार. तर आम्ही आता खूप गाईज भरपेट नाश्ता केलेला आहे आणि आता आम्ही समुद्रावर चाललो. काय काय खाल्लं सांग? आम्ही खाल्ला वडापाव आणि मंचुरियन, चायनीज वेळ, थंड पिला आणि पाणी. चहा नाही भेटली, चहा प्यायची होती गरम गरम. तर मला हे बघा कॉटन कॅन्डी भेटली आहे रस्त्यामध्ये आणि खूप छान. हा कलर नेहमी मी पिंक कलर वगैरे तर नेहमीच घेतो आपण, पण हा कलर मी पहिल्यांदा घेतलाय. चला मी तर खाणार आहे. संघर्ष दादा तुला पाहिजे का? हो. कलर एकच टाकून देईल का? सगळे टाकतील ना कलर? त्याला सांग 2 टाकू शकतो. सोना घाबरली का? बरं जा वरती जा, वरती जा. ये ना. ओय अक्का हे घे ना. त्याला राहिला ना. त्याला आहे ना एकदा. बिचारा. हे बघा. ती काय नाही खाते दादाची मम्मी. सर्दी होईल म्हणून. एक गाडी के लूज हुआ इसमें. काढे किलो जुआ. गाडी म्हणतात ना. दादा मला खाऊ. ए सोना ओय ती येत नाही बघा ना, ऐकतच नाही माझं. किती वेळ आवाज दिला तरी. ओय लय मजा येते बघ ना. आमचं बघा अर्ध होत आला. आता ही ऑर्डर देते कोणता तरी. हिला भारी वाला खायचं काहीतरी. मला ते रोज वाला एकदम. मला जे आवडते ते फ्लेवर नाही बरं किती छान वाटतं याच्यामध्ये. वाव किती छान आहे व्हायचं. रोज मँगो वाचलो. भारी ना, थंडीमध्ये मज्जा येते खायला. थंडीतल्या भारी मजा येईल. थंडी वाजव ना दाखव. बापरे किती भारी आहे. पाहिजे बरी. काय तू काला कसा घेऊन बसली? तू आली नाही किती वेळची तर फ्लेवर घ्यायचे ना दुसरे.